तिकडे, इकडे बघ, इकडे बघ, हे बघ. त्या साईडला पब्लिक थोडंसं पाण्यामध्ये एन्जॉय करतात. नमस्कार मंडळी, राकेश गाडेकर या मराठी यूट्यूब चॅनलचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलातच आपला की आपण M2Mच्या बूट फेरीने आपण मांडवाला आलो आहे, मुंबई टू मांडवा. तर मांडवाला उतरल्या संध्याकाळी नंतर आपण त्यांनी तीन 6 सीटर पकडली. पर पर्सन काय ते 100 रुपीज आहेत. तर तो सीट 6 सीटर पकडल्यानंतर आपण ऑटो पकडून आपल्या कॉटेजवर आलो आहे. तिथे आपण वर्सोली बीचला कॉटेज बुक केलं. तिथे आपण पोचलो संध्याकाळी. नंतर काळोख झाल्यामुळे काय आम्ही जास्त काही मग शूट नाही केलं. आता बोललो उठलो सकाळी फ्रेश बीच झालं तर बोललो आता आम्ही कुठे स्टे केला आहे वर्सोलीच्या कोणत्या कॉटेजला, ते तुम्हाला कॉटेज दाखवतो. आणि तुम्हाला जर तिकडे यायचं असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि इकडे मस्त असं गावाची फिलिंग आहे, भारी वाटतं आहे, मस्त आहे की. तर तुम्ही नक्की हे कॉटेज बघा आणि नक्की विजिट करा अलिबागला आलात तर इथे AC नॉन AC सर्व रूम अवेलेबल आहेत. तुम्ही नक्की या, तुम्हाला कॉटेज दाखवतो. आणि या कॉटेजपासून जवळजवळ 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरच आपल्याला वर्सोली बीच आहे. तर तुम्ही तिकडे पण जाऊन एन्जॉय करू शकता. जास्त ग्रुप असेल तर मजाच आहे. तर तुम्ही नक्की या आणि नक्की विजिट करा, तुम्हाला कॉटेज दाखवतो मग. तर आपण हे कॉटेज बघू शकता बघा. इथं पूर्ण सरळ नारळ पोपळीच्या बागा आहेत. मस्तपैकी असं शांत वातावरण आहे. शांत वातावरणामध्ये आपण असं सुंदर असं कॉटेज बुक केलं आहे वर्सोली बीचला. तर कॉटेजचं नाव आहे श्री साई मल्हार कॉटेज वर्सोली. इथे समोर बघू शकता तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही पण कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला यायचं असेल तर. राहण्याची व शाकाहारी मांसाहारी भोजनाची व्यवस्था आहे. AC नॉन AC रूम उपलब्ध आहेत. मुक्काम पोस्ट वर्सोली, बापदेववाडी, अलिबाग, रायगड. खूप छान असं कॉटेज आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. सर्व शांत असं वातावरण आहे, मस्त आहे की. हा याचा मेन एंट्रन्स आहे इथे. या साईडला हा जो समोर रोड जातो तो सरळ बीचकडे जातो, वर्सोली बीचला. ते 5 ते 10 मिनटावर बीच आहे. तर तुम्हाला आतमध्ये दाखवतो, आतमधला व्ह्यू दाखवतो. या साईडला बघा पूर्ण असं नारळ पोपळीच्या बागा आहेत या साईडला. मी ॲक्च्युली रात्री शूट करणार होतो, पण रात्री का शूट नाही केलं कारण की रात्री काळोखात तुम्हाला समजणार नाही म्हणून बोललो, दिसणार नाही व्यवस्थित शूटमध्ये, पण बोललो सकाळी शूट करूया. हे बघा हे जे यांचं कॉटेज आहे ते लोक स्वतः इथे होमस्टेला राहतात. इथे यांचं स्वतःचं हे घर आहे. तर तुम्ही वरती पाहू शकता ते जे 2 रूम आहेत ते नॉन AC आहेत समोर. आणि स्वतः ते जे मालक आहेत ते जागेचे ते इथे स्वतः राहतात इथे. तर खूप छान असे ते बाबा आहेत आणि एक असे त्यांचे मिसेस आहेत. तर या साईडला बघू शकता. या साईडला तुम्हाला झोका दिला आहे चिल मारायला एकदम मस्त की जरासा रिलॅक्स करण्यासाठी 2 झोके आहेत तिकडे. हे बघा रिलॅक्स करू शकता. इथे 2 स्विंग आहेत इथे ह्या साईडला. पूर्ण साईडनं पूर्ण असं सर्व झाडं आहेत, त्यामुळे थंडगार वातावरण आणि शांत वातावरण वाटतं. बघा मस्तपैकी. तर ह्या साईडला बघू शकता तुम्ही इथे हा होमस्टे आहे कॉटेज. ते समोर अशी त्या घरासमोर सुंदर अशी तुम्ही तुळस बघू शकता. हे बघा या साईडला पाण्याची टाकी दिली आहे कारण की तुम्ही जर बीचवर नाही येत असाल तर पायाला वाळू वगैरे लागते, त्यामुळे पाय धुण्यासाठी टाकी आहे. तर हे समोरचे जे 2 रूम्स आहेत ते AC रूम आहेत. तर खूप छान अशी सुविधा आहे. जर तुम्ही ग्रुपमध्ये येत असाल तर तुम्ही दोन्ही रूम बुक करू शकता. जर तुम्ही कपल्समध्ये असाल तर तुम्ही एक रूम बुक करू शकता. AC रूम आहेत हे. तर आतमध्ये तुम्हाला दाखवतोच, थोड्या वेळाने दाखवतो आतमध्ये. तोपर्यंत तुमचा बाहेरचा परिसर दाखवून घेतो. तर तुम्हाला चहा नाश्त्यासाठी तिकडे काही ऑर्डर करायची असेल तर टेबल वगैरे पण आहे. जेवण वगैरे तुम्हाला पाहिजे आणणार असाल मागून बाहेरनं ऑर्डर करू शकता किंवा इथे पण तुम्ही ऑर्डर करू शकता. ग्रुपमध्ये आला तर तुम्ही इथून ऑर्डर करू शकता. जर कमी माणसं असतील तर तुम्ही बाहेरनं ऑर्डर करून तुम्ही ते बाहेर मस्तपैकी आनंद घेत निसर्गाचा खाऊ शकता.
या साईडला बघा, या साईडला पण त्यांनी 2 झोपाळे असे स्विंग लावले आहेत. म्हणजे तुम्ही आरामशीर बीचवरनं आल्यानंतर आराम करू शकता, चिल करू शकता. पूर्ण सर्व झाडं असल्यामुळे काही उन्हाचा काही त्रास नाही आहे. रात्री आम्ही मस्त आहे की थोडा वेळ रात्री थोडा आम्ही इथे चिल करत होतो. मस्त आहे की शांत वातावरण आहे एकदम. आणि ह्या साईडला एक विहीर आहे, ते विहीर सोय केली आहे तिथून. हे बघा, खूप छान असं कॉटेज आहे. आम्हाला तर आवडलं, रिजनेबल आहे आणि मेन म्हणजे वर्सोली बीचच्या जवळ आहे एकदम. हे बघा, तुम्हाला रूम दाखवतो थोड्या वेळाने, तोपर्यंत तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघा. आणि तुम्ही जर येत असाल तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला मग स्टार्टिंगला, कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला खाली देतोच मी. तर तुम्ही यात असाल तर नक्की तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे अलिबागला येऊन वर्सोली बीचचा आनंद घेऊ शकता. खूप शांतता आहे अशी मस्तपैकी. आम्हाला तर आवडलं खूप मस्तपैकी. हे बघा, एकदम शांत वातावरण. तर मंडळी, तुम्हाला जे मी मगाशी बोलल्याप्रमाणे की जे रूम्स आहे AC नॉन AC, त्यामध्ये जी आम्ही AC रूम जी बुक केली ती तुम्हाला दाखवतो आतून कशी काय आहे ती, आणि किती लोक तुम्ही त्या रूममध्ये राहू शकता ते पण तुम्ही बघू. आणि जर जास्त ग्रुपमध्ये असेल त्याच्यासाठी पण त्यांनी सुविधा केली आहे. तुम्हाला रूम दाखवतो आतून कसं काय ते बघा. हे AC रूम आहे. हां, इकडे आरसा दिला आहे तुम्हाला लेडीजसाठी काय करायला, लेडीज जेंट्ससाठी. आणि इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर एक म्हणजे पहिलं म्हणजे AC आहे, बेड आहेत, 3 लोक आरामशीर झोपतील बेडवर असे आहे. आणि जर जास्त ग्रुप असेल तर हे तुम्ही इथे गादी वगैरे पण दिली आहे, उशी वगैरे आहे, ते तुम्हाला त्याची पण सोय केलेली आहे अशी. आणि असं मस्त असं बेड आहे, मोठा आहे. आणि या साईडला असं वॉशरूम दिलेलं आहे. या साईडला तुम्हाला जर तुम्ही पाण्यासाठी जर गरम पाणी असेल तर गिझरची पण ते सोय केलेली आहे इकडे या साईडला. बघा तुम्ही, जर तुम्हाला ग्रुपमध्ये असाल तर तुम्ही हा बाजूचा रूम आहे तो पण तुम्ही बुक करू शकता. असे 2 AC रूम आहे इथे. आणि असा समोर असा परिसर आहे मस्त आहे की शांत. तर आता आम्ही चाललो आहे, सर्व ब्रेकफास्ट वगैरे झाला सर्व. तर आम्ही चाललो आता वर्सोली बीचला. जरा बीचवर जरा व्हिजिट मारून येऊया. कसा रात्री गेलो पण काय काळोखात काय एवढं काय दिसलं नाही. बोला आता जाऊया जरा. मग परत वगैरे करायला आम्हाला भेटले नाहीत रात्री. हां, तर बघूया आता आहे का तिथे अवेलेबल आहे का. पहिलं आधी बघूया. 9:30चा टाईम सांगितलेला रात्री, काल 9:30ला सकाळी असतात. तर बघू आता 10 वाजलेत, आपण जाऊन येऊ बोलो. तर तुम्ही पण बघा आता वर्सोली बीच कसा आहे आणि तुम्ही पण नक्की या बीचवर आनंद घ्या. आता आपण बीचवर पोहोचलो आहे बघा समोर. हे बघा, तर वर्सोली बीचला पोहोचलो आहे बघा. पर्यटक भरपूर आले आहेत. आज संडे असल्यामुळे भरपूर लोक आले आहेत. हे बघा, बघा क्रिशांक पळू नको रे. तर आम्ही आमच्या कॉटेजच्या जवळजवळ 10 मिनिटांमध्ये आम्ही याला पोहोचलो आहे बीचवर. गाडी दादा ATV राईड करणार. काय होतं ATV राईड कशी आहे ती? 200 रुपये. 200 रुपये. काय किती राईड भेटणार आहे? एक राईड भेटणार मोठी, जो झेंडा आहे ना. हां तिथपर्यंत एक मोठी राईड असणार. हां हां. पण तिघं फॅमिली बसणार आरामात. तिघं फॅमिली आरामशीर बसणार. आरामशीर बसणार. चालेल. आता ही राईड करायची आपल्याला. तर ही राईड करायची पूर्ण 200 रुपये सांगितले याने. तर एक ट्राय करूया आपण. फॅमिली तिघं जण बसू शकतात ना? हो, फॅमिली. तर बघूया आता आलोय बीचवर, तर एक राईड करूयाच.
ही राईड केली आताच राईड केली. तर ही राईड असेल तुम्हाला तर तुम्हाला पर फॅमिली असेल ती कधी आरामशी बसाल. 200 रुपये आहे एक राऊंडचे. इकडे भरपूर राईड्स आहेत अशा बघा, लहान मुलांसाठी पण आहेत. उंट पाय तर उंट पण आहे इथे समोर आहे बघा. उंटाची राईड करायची तर अहो क्रिशांक आता इथे राईड करतोय, बाईक राईड ती तुम्हाला दाखवते बघा. क्रिशांक राईड करतोय इथे समोर हे बघा. क्रिशांकला बोलो बीचवर घेऊन आलोय राईड करण्यासाठी. क्रिशांक कसं वाटतंय? मस्त ना? पुढे बघ, पुढे बघायचं, पुढे बघायचं, पुढे बघायचं. इकडे 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 बिराव, इकडे बिराव. चल सरळ चल, सरळ चल, सरळ सरळ सरळ. स्टेरिंग सरळ धर, स्टेरिंग सरळ. सायकलचं कसं धरतो घरी? हां चल चल, समोर समोर बघ. बघ क्रिशांक इकडे, इकडे बघ, इकडे बघ, हे बघ. चला 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 पुढं. मजा येते. आता फिरव इकडे राऊंड, असा टर्न कर. हा टर्न कर. चला हां हां स्लो चालली आहे. मजा येते ना पण. तुम्ही पाहू शकता समोर वर्सोली बीच आहे. इकडे खूप राईड्स आहेत. क्रिशाने पण राईड घेतली, आम्ही पण राईड्स केली थोडीशी. ही छोट्या मुलांची आहे, ती पर पर्सन 100 रुपीज आहे. आणि ती आहे मोठ्याची, 3 जण बसू शकतात, ती 200 रुपीज आहे. भाऊ वरती घे, इकडे इकडे. हा स्टेअरिंग इकडे फिरव, इकडे फिरव. हां चल तिकडे तिकडे इकडे. भाऊ माझ्यापेक्षा गाडी भारी चालवता ती बघ. माका जमत ना स्टेअरिंग ते गो. बस बस बस. ते बघ थांबवल्यान पण भारी. क्रिशांक कसं वाटलं? क्रिशांकने दुसरी राईड चालू केली आहे बघा. कारमध्ये बसलाय आता. क्रिशांक मजा येते. चालव चालव पुढे. हा समोर बघू शकता वर्सोली बीच आहे. लहान मुलासाठी तुम्ही मस्त मस्त राईड्स आहे इथे बघा. या साईडला सायकलिंग वगैरे पण आहे, घोडागाडी आहे, आतमध्ये राईड्स पण आहेत पाण्याच्या. तर आम्ही काय पाण्यामध्ये जाणार नाही, कारण की आम्ही काय पाण्याचा जाण्याचा प्लॅन अजून आमचा नाही ठेवला आहे. पाण्यात जायचंच नाही. आम्ही पण थोडंसं बीच वगैरे फिरण्यासाठी चाललो आहे, जास्त काही पाण्यात जायचं नाही. क्रिशांक मस्त चालव. पुढे जा, पुढे जा. या साईडला जा, या साईडला. स्टेअरिंग फिरव. हां स्टेट कर, स्टेअरिंग स्टेट कर. चला पुढे बघा. तुम्ही येत असाल तर नक्की या. चांगला बीच आहे आणि गर्दी नाही. मेन म्हणजे संडे असून पण गर्दी नाही आहे इथे, त्यामुळे तुम्हाला राईड्स वगैरे करायला भेटतील चांगले.
आम्ही रात्री आलेलो पण रात्री खूप काळोख होतं त्यामुळे बोललो थोडं पण लाईट नव्हती बीचवर मग नंतर आलो असतं. केरूच्या शूटिंग करते. क्रिशांगने फुल पैसा वसूल काम केलं आहे. 2-2 राईड केल्या आहेत. घोडागाडीमध्ये बसलोय बघा. घोडागाडीमध्येचा आनंद घेतोय. हा आता मग बॅक कॅमेऱ्याने दाखवतो घोडागाडीचं. क्रिशांग तो घोडा पळतोय बघ. हॉर्स रायडिंग हे बघ क्रिशांग. हा हॉर्स पळते बघ. H for हॉर्स ना तो बघ. हॉर्स रायडिंग फर्स्ट टाइम एवढं बीचवर आलं. एवढं सगळं राईड्स केलं ना पटापट. कसं वाटतं क्रिशांग? हा मस्त वाटतं ना. हॉर्स रायडिंगसाठी लहान मुलांसाठी 50 रुपीज आहे आणि मोठ्यांसाठी 100 रुपीज आहे. आता बीचवर फिरूया आणि जाऊया मग. हां हॉर्स रायडिंगची मजा घेतोय आम्ही मस्त. मजा आली की सांग. आता युटर्न मारलाय हॉर्सने. वर्सोली बीच मस्त. मोकळा आहे पूर्ण बीच. कोण नाही बीच जास्त. संडे असं अलिबाग बीचला जास्त जातात लोक. तिकडे राईड करतायत. पाण्यातून घेतली वाचून. आपली घोडा रायडिंग झालेली आहे. फोटो सेक्शन पण केलेलं आहे दादानी त्या. तर आता आपण जाऊया आपल्या कॉटेजवर कारण की आता आपल्या परत ते रिक्षावाले येणार आहेत. तर थोडंसं आपण थोडं बीचच्या इथे थोडंसं फिरूया जवळ आणि मग जाऊया. चला बीचच्या इथे फिरू जाऊ. समोर मस्त आहे की बीच आहे. वर्सोलीचा बीच आहे. जास्त गर्दी नाही आहे एवढी कारण की काय बीच भरपूर आहे. अलिबाग बीच आहे, नागाव बीच आहे, वर्सोली बीच आहे. पब्लिक इकडे थोडं स्प्लिट होतं. प्रत्येक ठिकाणी जात असतं त्यामुळे एवढी काही हे नाही आहे. पण हाय ठीक आहे. आम्ही बोललो ह्या बीचवर आलो नव्हतो म्हणून बोललो ह्या बीचवर आलो आहे आम्ही यावी. बघा एकदम कॉटेज पासून ते 10 मिनिटावरच बीच आहे. 10 ते 10 मिनिटावर आम्ही चालत आलो तर मग काहीच वाटलं नाही. जवळ एकदम. इकडे लहान मुलं खेळत आहेत वाळूमध्ये. समुद्रात आम्ही जातो पण काय आम्ही गावाला पण गेलो समुद्रात जातो देवगडला वगैरे. काय समुद्राच्या गाड्या विषय नाही वाटत पण बोललो राईड करूया बोललो. इकडची घोडागाडी पाण्यातून येते.
त्या साईडला पब्लिक थोडंसं पाण्यामध्ये एन्जॉय करत आहेत. या साईडला लोक फोटोशूट करतायत, रील्स बनवत आहेत, काय काय चालू आहे. समोर बघू शकता तुम्ही राईड्स आहेत, फोटो सेक्शन चालू आहे. त्या साईडला क्रिशांग आणि रुचिया तिकडे त्या साईडला गेलेत. चला मग आता आपण जाऊया आपल्या कॉटेजवर. वाजले 11:15. 10 मिनिटात पोचू आपण. समोर तो बघताय ना, तो अलिबाग फोर्ट आहे. तर सर्व पर्यटक आता समुद्राच्या इकडे वर्सोली बीचला येऊन आनंद घेत आहेत. आम्ही पण आलो, राईड्सचा वगैरे एन्जॉयमेंट केलीच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर येत असाल वर्सोली बीचला तर नक्की या. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी ज्या कॉटेज बुक केलं त्या कॉटेजचा नंबर वगैरे दिला आहे, त्यात रूम्स कशा अवेलेबल आहेत त्या पण तुम्हाला सांगितले आहेत. ते तुम्ही नक्की या आणि बुक करा कॉटेज आणि नक्की वर्सोली बीचचा आनंद घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. सबस्क्रिप्शन आपलं फ्री आहे. लाईक करा, कारण की तुमच्या लाईकने आम्हाला सपोर्ट भेटतो असं नवीन नवीन ठिकाणी जाऊन तुम्हाला नवीन नवीन माहिती द्यायला. तर भेटू तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आता आम्ही चाललो आहे कॉटेजला आमच्या, आणि तिथून मग नेक्स्ट व्हिडिओ आपला बनेलच की आपण कुठे कुठे फिरणार आहे. इथले मंदिरं वगैरे फिरायचे आहेत. तो ऑटोवाले पण येणार आहेत, तर तिकडे आम्ही जाणार आहे आता. चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.